हा बेटा एक लक्षात घ्या, टार्गेटचं हे आपलं जे पुस्तक आहे त्याचं ते ओपन करा, क्वेश्चन पहा, जर काही वेगळं वाटलं तर आपण सॉल्व करणार आहे. लक्षात येते तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये ते आपल्याला बघायचं. आपला टॉपिक टेक्स्टबुक मधून संपलेला आहे. लक्षात येते टेक्स्टबुक मधून आपण पूर्ण सगळे क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत, सगळे क्वेश्चन बघितलेले आहेत. तर आता टार्गेटमध्ये क्लासिकल थिंकिंगमध्ये पहिला पॉईंट आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. पेज नंबर सांगू का 202. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वरती बेटा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वरती सर तुम्ही टार्गेट सर्व घेणार आहे समोर क्लासिकल क्रिटिकल कॉम्प्रिहेन्सिव्ह बघू आपण क्वेश्चन क्रिटिकल पासून स्टार्ट करा. नाही पहिले क्लासिकल बघा. लक्षात घ्या झाले झाले बघा. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वरती 3 प्रश्न दिले क्लासिकल मध्ये. काय विचारले रे तुम्हाला? दोन एक मॅट्रिक्स इज इक्वल टू दुसरा मॅट्रिक्स आणि ए दिलेले बरोबर आहे इंटू ए. तुम्हाला काय करायचंय R2 चेंजेस टू R2 मायनस 2 R1 करायचंय. काय असेल बरं? R2 changes to 1 minus 1 0 5 equals to same. एक मैट्रिक्स है 1 minus 1 2 3 is equals to 1 0 0 1 D option into A. काय करायचं आहे R2 changes to R2 minus 2 R1 D option बरोबर आहे. R2 मध्ये चेंज करायचं आहे R1 ला जसं तसं ठेवलं. R2 minus 2 R1 2 minus 2 0 0 0 3 minus or minus plus 5 is equal to 1 0 minus 2 2 1 3. ऑप्शन बी minus 2 कसं काय आलं? -2 0 minus 2 minus 2 राहील लक्षात. ठीक आहे बघा ए दिलेलं आहे ए मॅट्रिक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये काय करायचं रे 1 2 minus 1 3 minus 2 5. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं R1 आणि R2 एक्सचेंज करायचे बरोबर आहे. आणि नंतर काय करणार आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करणार. तर याचा इक्वल मॅट्रिक्स आहे पण R1 R2 त्याच्यात 3 minus 2 5 1 2 minus 1. त्यानंतर काय करायचंय C1 ला चेंज करायचंय कशा पद्धतीने C1 plus 2 times C3. मग C1 ला चेंज करायचंय तर उरलेले दोन कॉलम कशाला तसे राहतील. C1 मध्ये चेंज कसा करता C1 plus 2 C3 आपण समजून बघा. C1 म्हणजे 3 plus 2 times C3 5 13 1 plus 2 times of minus 1 1 minus 2 minus 1 C option. ठीक आहे. आता हा प्रश्न किती सोपा आहे सांगा मला. त्यांनी काय विचारलंय C option नाही नाही A option. अरे ये तीन ऑप्शन कितना है बेटा 1 minus 1 2 2 1 3 3 2 4. मला एक सांगा यांनी तुम्हाला विचारले की या दिलेल्या मॅट्रिक्सचा अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आपल्याला सांगायचं. अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये मेन डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 पाहिजे असतात. मग हे काय असं आहे का की फक्त खालचे एलिमेंट 0 करायचे बाकी जसे तसे राहतील? नाही. तुम्हाला ह्याचा अपर ट्रायंग्युलर फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे तुम्ही याला 0 याला 0 याला 0 बनवण्यासाठी काय काय करणार. ते यांनी ऑलरेडी याला 1 दिलेले आहे याला 1 दिलेले आहे. पहिले पण तुम्ही या दोघांना 0 बनवणार. R2 minus 2 R1 R2 changes to R1 2 R1 minus 2 R1 R3 changes to minus 3 R1 तुमच्या जवळ काय आहे 1 minus 1 2 0 हे 0 1 minus 2 minus 1 3 minus 2 2 minus 1 minus 1
हे 0 R3 minus 3 R1 2 minus minus 3 5 माइनस सर 3 into minus 3 into minus 1 minus of minus plus and then हे 5 थांब रे 2 minus 3 minus 1 म्हणजे 5 आणि 4 minus 3 times 2 म्हणजे minus 2 ठीक आहे. आता तुम्हाला याला 0 बनवायचे तर याला ह्याच्यासोबत ऑपरेट करून फायदा नाही, कारण मग हा चेंज होऊन जाईल याच्यासोबत. पहिले याला 1 बनवूया. याला जर 1 बनवायचा असेल तर R2 चेंजेस टू 1/3 R2. ते काय चेंज करतो आपण ट्रायंगल बनवतो ना. आता मग याला 0 बनवायचे ना आता फक्त +3 आपण आपण करतो. 0 न मल्टिप्लाय करता येत नसतं, लक्षात ठेवा. हां. 0 न मल्टिप्लाय करता येत नसतं, कळतंय का? सर आपण +3 R1 पण करू शकतो ना एकच मिनिट. कुठं करायचं प्लस? नाही नाही R2 equals to +3 R1 R2 changes to नाही, हां सर. सर होईल ना R2 +3 R1 मग ती -3 R2 plus 3 R1 का? ते 0 येऊन अरे जाईल. 1 करायचं आपलं. एक लक्षात घ्या, तुम्ही R2 मध्ये चेंज करत असताना हा 0 चेंज होऊन जाईल जर तुम्ही R1 सोबत घेतलं तर. कळतंय का? इथलच्याला 0 बनवण्यासाठी आणि इथलच्याला 0 बनवण्यासाठी हा 1 असणं आवश्यक आहे. ह्या दोन रोला ह्याच्यासोबत आपण डील करत असतो. त्याचं कारण आहे इकडे 2 0 बनलेले असतात. तुम्ही जर याला ह्याच्यासोबत डील केलं तर हा तर तुम्ही 0 बनवताल पण सोबत मग हा चेंज होऊन जाईल परत. म्हणून ते स्टेप्स महत्त्वाचे दिलेले आहेत की याला 1 बनवा, पुन्हा हे 2 0 पुन्हा परत याला 1 बनवा, मग हे 2 0 बनतील. मग आता याला जर 1 बनवायचं असेल तर R2 मध्ये चेंज काय करतोय 1/3 R2. मग तुम्हाला काय भेटेल रे 1 -1 2 0 5 -2 इथे येईल 0 1 -1/3. सर अप्पर ट्रायंगुलरचा डायगोनल 1 पाहिजे ना की नाही? नाही, अप्पर ट्रायंगुलर साठी फक्त मेन डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 पाहिजे सगळे. लोअर ट्रायंगुलर साठी मेन डायगोनलच्या वरचे 0 पाहिजे. मेन डायगोनल मध्ये काही बसलेलं असू दे. कळतंय? हा, मला सांगा याच्यामध्ये काय होईल रे? 5 ला 0 करायचं. आता 5 ला 0 करायचंय. आता तुम्ही R3 ला चेंज करणार आणि पुन्हा सोबत करणार R2 सोबत त्याचं ऑपरेशन करायचं. मग R3 minus 5 times R2. आता ह्या दोघांमध्ये काही झालं तरी 0च राहणार ते दोघं. येतं लक्षात? हा, मग R3 minus 5 times R2 म्हणजे 1 -1 2 0 1 -1/3. आता 0 R3 हे 0 हे 0 होणार आहे. आणि R3 म्हणजे -2 5 -5 times R2 म्हणजे -1/3 म्हणजे -2 plus 5/3 11 दोन्ही 6 -6 plus 5/3 -1/3. ऑप्शनच नाही सर. आहे पुढे सर ते जर सेकंड आपण तिथं 1 का बद केलं सर डायगोनल 1 नसलं तरी चालतं ना. सर आपण ट्रायंगल बनवायचं डायगोनल 1 नसलं तरी चालेल सर. तिथं आपण 1 गेले ह्याला कशाला one केलं सर आपण? 1/3 R2. तसं नाही रे, एक लक्षात घे, हे चुकीचं आहे असं नाहीये. सर तुम्ही काल केलं होतं आपण ट्रायंगल बनवलं होतं ना, तर तोच 1 केलं होतं, नंतर तो 1 नव्हता केला आपण कालच्या क्वेश्चन मध्ये. हा, मग एक लक्षात घ्या, आपण याला 1 करून याला 0 बनवलेले. लक्षात येते? मग याला जर 1 न करता आपल्याला 0 बनवता येत असेल पण हा चेंज झाला पाहिजे का? नाही, याची काळजी आहे. मग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करूया, तरच एकमेव आपण करू शकतो. बघा बघा कसं करता येईल ते. येतंय करता? तुमच्याजवळ काय 1 -1 2 आहे, 0 1 -1/3 0 5 -2. बरोबर आहे? सर R2 आणि R3 आहे ना, तुम्ही 0 चेंज होईल ना. नाही होणार ना. सर पहिले रोड ट्रान्सफॉर्मेशन लावलेले ना आपण. हा ना सर, काल पण बोलले चालतं ना, काय प्रॉब्लेम नाही. इन्व्हर्स मध्ये नाही चालत. लक्षात येते का? तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरू शकता, तसं काही नसतं. तुम्ही आपण एक क्वेश्चन केलेलं आठवतं का? पहिले तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन केलं, मग कॉलम केलं, मग कॉलम केलं, रो केलं, तरी दोन्ही सेमच असतात आन्सर. हां. कळतंय का? तू काय म्हणत होता? R3 - 5 R2 येऊन जाईल सर. तुझा प्रॉब्लेम काय आहे मला सांग. R3 - 5 R2 हा ते 0 आहे ना, 0 ला multiple. हा 1 नाहीच आहे ना, हा 1 बनवला होता. हा तिथं 3 होता. 3 आहे तिथं. सर काय तिथं झालं? पण सर -1
आता सांगतो आता बोललं सर आपल्याला फक्त हे 0 2 0 इक्वल कॉन्स्टंट एक मिनिट हा हे 0 आहेत ना हे 0 आहे हा सर ते 0 आहे बरोबर आहे हा 0 होऊन जाईल आपल्याला काही गरजच नाही करण्याची मग ते बरोबर आहे याला 1 बनवायची गरजच नाही कसं होणार रे R3 मायनस तुम्हाला R2 मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला 3 दिलेलं आहे बरोबर आहे R3 मध्ये तुमच्याजवळ काय आहे रे 5 आहे बरोबर आहे मग तुम्हाला इथं 0 बनवायचे कसं 0 बनवणार तुम्ही 5 मधून 5 सबट्रॅक्ट करावं लागेल ना मग 5/3 ने मल्टिप्लाय करा म्हणजेच काय होईल R3 चेंजेस टू R3 मायनस 5/3 R2 कळतंय का याला 5/3 ने मल्टिप्लाय केलं 3 कॅन्सल होईल उरल फक्त 5 येते लक्षात ठीक आहे मग आता झालं आला आन्सर 1 - 1 2 0 3 -1 R3 चे चेंज 0 0 आणि -2 मायनस 5/3 into R2 minus 1 minus 2 plus 5/3 minus 6 plus 5/3 minus 1/5 हे असं हे ऑप्शन बरोबर आहे इथे का बरं आपण इथे म्हणून सांगतो ते गरज नव्हती म्हणून येतं लक्षात चला मी आज आपण फक्त क्लासिकल संपून टाकायचंय लक्षात येतंय का क्रिटिकल तुम्हाला करायला लावणार आहे तुम्हाला काय अडचण येईल ते मला विचारा ठीक आहे म्हणजे तुम्हाला प्रश्न कोणत्या स्वरूपाचे काही नाही अडचण फक्त एक येऊ शकते एखादी प्रॉपर्टी माहित नसेल जी वापरली असेल तर ती फक्त समजून घ्यायची तर ते सोडवत त्याच्या पहिले आता बघा इथे काय विचारलंय फोर्थ क्वेश्चन ए दिलेला आहे A11 A12 A21 A22 द मायनर ऑफ A11 म्हणजे तुम्हाला M11 काढायचं काय असणार A22 त्याच्यानंतर A दिलेले आहे बेटा A दिलेले आहे मायनस 1 -1 2 3 M21 काढायचे M21 म्हणजे कोण -1 M21 म्हणजे हा एलिमेंट सेकंड रो फर्स्ट कॉलम इसका माइनर निकालना है -2 -1 -1 पहले से हाँ 6 के अंदर देखिए ये दिया हुआ है 1 2 3 0 4 2 0 0 6 क्या करना है माइनर ऑफ द एलिमेंट A31 का माइनर A31 मतलब ये इसका माइनर निकालना है M31 का माइनर क्या आएगा -8 इसको कट करना है 2 3 4 मतलब क्या होगा 4 -12 A31 का निकालना बेटा ठीक है ये तुम्ही दोघी कसं करू नका सोपे सर ए ऐका म्हणून तरी बोलली साबळे बोलू लागली साबळे ऐकून नाही लागले 1 1 1 2 1 -3 -1 2 3 5 माइनर ऑफ द एलिमेंट 5 नाही सर परफेक्ट M23 काढायचं 3 सगळ्यात पहिले M23 म्हणजे कोणता एलिमेंट चेतन सेकंड रो थर्ड कॉलम हा हे कॅन्सल होणार उरलेल्याचा डिटरमिनंट घेणार 2 मायनस ऑफ -1 3 क्वेश्चन नंबर 8 the cofactor of A12 of the matrix A लक्षात येते का ते फॅन बंद करा रे उठ फॅन बंद कर दे फॅन मुळे का बोलायला लागले नुसते साथ पडतात आता बोला बरं मलाच कळणं झालं मी काय बोलायले ते मूर्ख ए काय दिलेलं आहे -2 3 -3 5 काढायचं काय A12 विचारल्यानंतर बोला मध्येच बचकन बोलू नका A12 काढायचं म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे या एलिमेंटचा तुम्हाला कोफॅक्टर काढायचा आहे तर ह्या एलिमेंटचा मायनर काय असणार आहे या एलिमेंटचा मायनर -3. -3
मग ह्या एलिमेंटचा कोफॅक्टर A12 काय असणार आहे -1 रेस टू 1 + 2 3 इंटू त्याचा -3 म्हणजे काय 3 कळतंय का? म्हणजे एखाद्या एलिमेंटचा कोफॅक्टर विचारतील असं. चलो आता 9 बघा कोफॅक्टर काढायचा आहे A21 चा A32 चा काढता येईल. ठीक आहे क्वेश्चन पहा चला फक्त. आता इथं बघा क्वेश्चन मध्ये 11 मध्ये काय म्हटले तिसऱ्या रो चे कोफॅक्टर काढायचे म्हणजे तिघांचे पण काढायचे आणि क्रमाने लिहायचे. कळतंय का? आता हे हा अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात म्हणजे काय होते टाइम बी ठीकठाक लागतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते एखादं चुकून टाकू शकते काढताना. कळतंय का? तिसऱ्या रो चे कोफॅक्टर्स काढायचे. हा तर पुढे चला. ऍडजॉइंट ऑफ ए काढायचे 12वेचं. सांग मला डायरेक्ट आन्सर सांगता आलं पाहिजे. 12वेचं ऍडजॉइंट ऑफ ए -1 5 -3 2. ऍडजॉइंट काढताना काय करतो आपण डायगोनल इंटरचेंज. डायगोनल मेन डायगोनल इंटरचेंज. तुमच्या जागी -1 -1 आणि हे साइन चेंज. हा झाला तुमचा ऍडजॉइंट ने झालेला हा कोफॅक्टरचा मॅट्रिक्स झालाय. हा कोफॅक्टरचा मॅट्रिक्स झालेला आहे. याचा ट्रान्सपोज घेतल्यावर तुम्हाला ऍडजॉइंट भेटणार आहे. आपण ऑप्शन दिलेला असं मुद्दाम कन्फ्युज करायचं. याच्यामध्ये पहिली रो बनल पहिला कॉलम आणि दुसरी रो बनल दुसरा कॉलम. हे तुमचा आन्सर आहे. हा तुमचा ऍडजॉइंट आहे. कोफॅक्टरच्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतल्याच्या नंतर तुम्हाला ऍडजॉइंट भेटत असतो. कळतंय? क्वेश्चन नंबर 13 ऍडजॉइंट काढायचं. याला तर पर्याय नाही तुमच्याजवळ. 3/3 आहे मोठा क्वेश्चन आहे. ठीक आहे काढावंच लागणार शांतपणे काढावं लागणार. म्हणून बघा हे बघा असं आहे की मॅट्रिक्स वरती जर असा एखादा प्रश्न विचारून ठेवला डायरेक्ट इनव्हर्स काढा किंवा ऍडजॉइंट काढा एकाच टोल्यात उत्तर आलं पाहिजे. त्याच्यात जर चूक केली टाइम जर घातला तर पुढच्या क्वेश्चन मध्ये टाइम चालला. म्हणून मॅट्रिक्स आणि लॉजिक कसे टॉपिक सोपे आहेत पण क्वेश्चन असा टाकतील ज्याच्यामध्ये टाइम कन्झ्युमिंग आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही पहिल्यांदा चूक केली तर ती चूक दुरुस्त करण्यासाठी तुमचा दुसऱ्या 2-3 प्रश्न टाइम चालला. शांत डोक्याने सॉल्व्ह करायचं. आता याचा ऍडजॉइंट काढायचं म्हणल्यास नंतर खटाखट को फॅक्टर काढणार पहिले मायनस काढणार को फॅक्टर लगेच भेटून जातील. को फॅक्टर दिल्यानंतर मॅट्रिक्स मध्ये लिहायचे ज्याच्या त्याच्या एलिमेंट जागेवर ते लिहिल्यावर ट्रान्सपोज घ्यायचं विसरायचं नाही कारण ते मुद्दामून बघा ट्रान्सपोज घेता को फॅक्टरचा जो मॅट्रिक्सचा जो ऑप्शन दिलेला असतो त्यांनी. कळतंय का? चला आधी इथे काहीतरी प्रॉपर्टी असेल ना 14 मध्ये काहीतरी प्रॉपर्टी ऍडजॉइंट ऑफ ए बी मायनस ऍडजॉइंट बी इंटू ऍडजॉइंट ए इक्वल टू 0. अरे ओ येते 0 नाही. ओ येते ओ म्हणजे झिरो मॅट्रिक्स असतो. 0 ओ ने डिनोट करतात झिरो मॅट्रिक्सला. ठीक आहे मग त्यांनी इथे काय सांगण्याचा प्रयत्न केलाय तुमच्याकडे 2 मॅट्रिक्स आहेत ए आणि बी कुठलेही मॅट्रिक्स असतील त्या 2 मॅट्रिक्सचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं आणि त्याचा जर ऍडजॉइंट फाइंड आउट केला तर दॅट ऍडजॉइंट ए बी इज इक्वल्स टू ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. असं जर झिरो मॅट्रिक्स आन्सर असेल तर आन्सर बघा काय 0 असेल. कारण ही प्रॉपर्टी आपण याच्यात काल बघितलं क्वेश्चन सांगितलं. None of this. हे थोडी बघितलं होतं आपण इनव्हर्स ओचे. चला 16वी प्रॉपर्टी पास टार्गेट मध्ये शॉर्टकट्स मध्ये 16वा शॉर्टकट बघा. 16वा शॉर्टकट दिसतोय का? पेज नंबर 202 वरती 16 वर दिसतंय का? ऍडजॉइंट ऑफ ए बी इज नथिंग बट ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. जर असा असेल तर याला लेफ्ट हँड साइडला नेलं तर काय भेटेल तुम्हाला? ऍडजॉइंट ऑफ ए बी मायनस ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज नथिंग बट ओ. ओ म्हणजे झिरो मॅट्रिक्स म्हणजे मॅट्रिक्स असणार ज्याच्या सगळे 0 0 0 अशा जे काही हे 2x2 चे वगैरे असेल त्या पद्धतीने ते असणार. कळतंय? लक्षात येते का? ओ म्हणजे काय झिरो मॅट्रिक्सची गोष्ट करायची. आता ही याला टिक करून ठेवा ऍज अ प्रॉपर्टी म्हणून याला तुम्हाला पाठ करायचं. लक्षात येते का? हे व्हेरिफिकेशन वालं काम आहे. हे आपल्याला तिकडे भेटलं होतं का?
नाही, पण हे तुम्ही कोणतेही दोन मॅट्रिक्स घेऊन हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता. कोणतेही दोन मॅट्रिक्स त्यांचं मल्टिप्लिकेशन करा, त्यांचं ऍडजॉइंट काढा, बीचा ऍडजॉइंट काढा, एचा ऍडजॉइंट काढा, त्यांचं मल्टिप्लिकेशन करा ह्या सिक्वेन्समध्ये. कळतंय का? ऍडजॉइंट ऑफ ए बी म्हणजे ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. कोणाला असं नका वाटू देऊ, त्याला काय होतं याला पहिले लिहून याला नंतर नाही जमणार. कळतंय का? हां, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन नॉट कॉम्प्युटर. आपल्याला माहित नाही एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये तसं होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत. लक्षात येते का? तर ही प्रॉपर्टी लक्षात आली तुमच्या. हां, आता हे बघा, हे पण महत्वाचं आहे बरं का. याच्यातून मी एक काहीतरी प्रॉपर्टी करणार आहे. क्वेश्चन नंबर 50. ऍडजॉइंट ऑफ ए त्याचा काढायचा आहे तुम्हाला डिटरमिनंट. तो मॉड नाही बरं का, तो डिटरमिनंट प्रॉपर्टी सर्किट. हां, आता प्रॉपर्टी बघूया त्याची कोणती आहे. 13. हां, हे अत्यंत आहे बरं का. हे काय आहे? अत्यंत आहे. 14 आहे, 13 नाही. 14 आहे, मॉड आहे. मॉड नाही, डिटरमिनंट आहे ते. खैरी ऍडजॉइंट ऑफ ए मॅट्रिक्स असतो ना, मॅट्रिक्स आहे की नाही. मग त्याला जर व्हर्टिकल लाईन दिले म्हणजे त्याचा डिटरमिनंट काढायचा आहे ना, आणि तो एक नंबर येणार आहे. लक्षात ठेवा. हे बघा, ए सगळ्यात मेन फरक लक्षात घ्या. एखाद्या मॅट्रिक्स, समजा ए नावाचा मॅट्रिक्स आहे, त्याचा तुम्ही ऍडजॉइंट काढला तर काय भेटणार आहे? ए काय होणार आहे? मॅट्रिक्स होता. ऍडजॉइंट ऑफ ए काय असणार आहे? मॅट्रिक्स असणार आहे. पण मी जर तुम्हाला म्हणलं की डिटरमिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए, तर हा एक नंबर असणार आहे. एक नंबर सिंगल. का? कारण डिटरमिनंट काय असते? व्हॅल्यू असते, रिअल नंबर असतो. तुमचा जो ऍडजॉइंट ए आलेला आहे त्याचा तुम्ही डिटरमिनंट घेताय. कळतंय का? काय तो चालू दे रे, तो ए बेटा, तो चालू दे. तो काय चालू चालू आहे बरोबर. लक्षात येते का? मग आता इथं काय म्हणलेले हे, चला ही प्रॉपर्टी लक्षात आली का? चला मी इकडे कोकल प्रॉपर्टी लिहित चालतो, ज्या आपण आज नवीन पाहिलं ते तिकडे नव्हत्या. हो, तिकडे आपण एक प्रॉपर्टी इनव्हर्स मध्ये पाहिली होती. ह्याचं काम तिकडे लागणार आहे आपल्याला. बी इनव्हर्स इंटू ए इनव्हर्स. हे इनव्हर्स वाले क्वेश्चन ज्यावेळेस येतील ना त्यावेळेस हेच ह्याच्यातच बघायला होतं आपण. इनव्हर्स ह्याच्यातच येईल पुढे आता इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. ही पहिली प्रॉपर्टी बघितली होती बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण एक बघितली होती, आठवतं का? आणखी एक प्रॉपर्टी बघितली होती ऍडजॉइंटची. नाही सर. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ही प्रॉपर्टी पाहिली होती आपण. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए किंवा ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए. हे काय असतं? डिटरमिनंट ऑफ ए इंटू आय असतं. ज्या ऑर्डरचा असेल त्याच ऑर्डरचा आय घ्यायचं, त्याला डिटरमिनंट नाही. ए उस्मानपुरा ट्राय डिटरमिनंट ऑफ ए इंटू आय एल. मला माहित नाही ते तुम्ही तसं का म्हणता त्याला, पण मी सहज म्हणले ते. सर काही वातावरण घेणार घेतलंय, तू शांत राह. हा, हे लक्ष द्या रे. ए ही प्रॉपर्टी महत्वाची बरं का. माझा जीव तुटतोय ही प्रॉपर्टी सांगतो तुम्हाला, कारण याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. तुम्ही तोंड वाचून बसताना एक्झाम मध्ये जर ही प्रॉपर्टी लक्षात नसेल तर नालाय का नाही. कळतंय तुम्हाला? ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए. अगदी सोपं. डिटरमिनंट ऑफ ए इंटू आय. डिटरमिनंट ऑफ ए एक नंबर येणार आहे. आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. हा ज्या ऑर्डरचा असेल त्याच ऑर्डरचा आय घ्यायचा आहे आणि डिटरमिनंट ऑफ ए ना आतमध्ये मल्टिप्लाय करून द्यायचा जो नंबर येईल त्या. हो, पुढे क्वेश्चन लिहायचे. तर ही एक आपण म्हणजे आपल्याला ही प्रॉपर्टी भेटली होती तिकडं क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना. त्याच्यानंतर एक प्रॉपर्टी आपल्याला भेटली होती की A11 A21 प्लस A12 A22 A13 A23. याचं काय असतं रे? हे 0 असतं. म्हणजे एका रो मध्ये एलिमेंट्स दुसऱ्या रो मधल्याचे कोफॅक्टर्स. बरोबर आहे. एका रो मध्ये एलिमेंट्स दुसऱ्या रोचे कोफॅक्टर्स, त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन काय येणार? 0. आणि A11 तेच रो त्याच रो मध्ये एलिमेंट्स त्याचेच त्याच एलिमेंटचे कोफॅक्टर.
डिटरमिनंट ऑफ ए. येते लक्षात? हो सर. ह्या 3 प्रॉपर्टीज आपण तिकडे बघितलेल्या आहेत ज्या की अत्यंत आहेत. कळतंय का? या 3 प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवणे आहे. आणि आता त्याच्यानंतर आता ती चौथी प्रॉपर्टी आपण काय बघितली ती? Adjoint of AB. Adjoint of AB. ऍडजॉइंट AB. Adjoint of B. AB. ऍडजॉइंट ऑफ ए बी. दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन त्याचं ऍडजॉइंट. ही इज नथिंग बट ऍडजॉइंट ऑफ सेकंड मॅट्रिक्स इनटू ऍडजॉइंट Adjoint ऑफ of first matrix. ठीक आहे. ह्या प्रॉपर्टीज वरच क्वेश्चन विचारते. लय नशीब फालतू असेल तुमचं किंवा फालतू नशिबाचे असतात तर डायरेक्ट इन्व्हर्स काढा म्हणते. ज्याच्या टाइम जाईल आणि चुकलं गेली. एक बेल म्हणून चुकलं गेली. कळतंय का? ठीक है. Distraction. हाँ. तो बेटा वो आपका होगा मेरा नहीं. वो मैं अपने दोस्तों को दूंगा जाके. ठीक है. हाँ. सांग बेटा. हाँ आपण काय बोलत आहात ते. आता ही प्रॉपर्टी आपल्याला बघायची होती की एक मॅट्रिक्स आहे त्याचा ऍडजॉइंट काढला आणि त्याचा ऍडजॉइंट आहे पुन्हा. लक्षात येते का हे काय? ऍडजॉइंट ऑफ ए मॅट्रिक्स आहे त्याचा ऍडजॉइंट काढला एक मॅट्रिक्स भेटला आणि आता हा मॅट्रिक्सच आहे की हा जो मॅट्रिक्स आला ह्याचा ऍडजॉइंट काढायचा आहे परत याचा ऍडजॉइंट काढायचा आहे. लक्षात येतोय का? तो बी तर मॅट्रिक्सच असेल ना. म्हणजे एक ओरिजिनल मॅट्रिक्स होता त्याच्यातल्या प्रत्येक एलिमेंटचे कोफॅक्टर काढून त्याला लिहून त्याचा ट्रान्सपोज घेतला ऍडजॉइंट भेटला. जो भेटलाय त्याच्यातल्या परत प्रत्येक एलिमेंटचं काय करणार? कोफॅक्टर काढणार ट्रान्सपोज घेणार आणि ऍडजॉइंट येणार. म्हणजे ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट. एका मॅट्रिक्सचा 2 वेळेस ऍडजॉइंट काढायचा. म्हणजे पहिल्यांदा काढला जो आला त्याचा परत ऍडजॉइंट घेतला. आणि आता हे मॅट्रिक्सच आहे मग याचा जर डिटरमिनंट तुम्ही घेत असताल तर एवढा कुटाणा करून डिटरमिनंट काढायची गरज नाही. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एखाद्या मॅट्रिक्सचं ऍडजॉइंट काढलं त्याचा जर तुम्हाला डिटरमिनंट घ्यायचा असेल तर सरळ तुम्ही ए चा दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट घ्या आणि जी काही व्हॅल्यू येईल त्याची त्याला पॉवर घ्या n-1 चा होल स्क्वेअर. आता इथे n म्हणजे काय तर दिलेल्या मॅट्रिक्सची ऑर्डर. कारण स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहे. 2/2 चा असेल नाही तर जास्तीत 3/3 चा असेल. 3/3 चा म्हणजेच तुमचा मॅट्रिक्स 3/3 चा असेल तुमचा मॅट्रिक्स 3/3 चा असेल तर n काय होईल 3 1 2 2 चा पॉवर 4. आणि हा तर एक नंबर आहे. कुठल्याही नंबरचा 4th पॉवर नाही काढता येत का? काय ते अंगठा खाऊन घ्यायचा कटकट हात खाऊन घे पूर्ण काय 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 करत तरी त्याचं बी चॉकलेट तुला भेटले तरी ते चालू. तू कोण नाही खाल्लं रे? खायचं असतं ना. मला वाईट वाटलं मी एवढं प्रेमानं आणलं तुम्ही नाही खाते. घेऊन टाकतात थोडा. आता लक्षात घ्या याच्याशी रिलेटेड आणखी एक प्रॉपर्टी दिलेली आहे त्यांनी की नुसता ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट काढणं बी ते जिकरीचं काम आहे ना. इट्स अ टाइम कंझ्युमिंग प्रोसेस बेटा. तो एडजॉइंट ऑफ एडजॉइंट निकालना है तो एडजॉइंट ऑफ ए. तो इसके लिए क्या दिया प्रॉपर्टी? डिटरमिनंट ऑफ ए रेज टू द पावर n-2 इनटू ए. आता लक्षात घ्या इथं इनटू ए आहे का रे? हे असंच लक्षात ठेवा. n म्हणजे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. इथं ए आहे का? नाही. इथं काय आहे? कारण की ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट काढणं म्हणजे परत मॅट्रिक्सच तुम्हाला भेटणार आहे. कळतंय का? पण इथं तुम्ही ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंटचा डिटरमिनंट काढताय म्हणून तुम्हाला इथं नंबर भेटणार आहे. कळतंय का? म्हणून डिटरमिनंट ऑफ ए रेज टू द पॉवर n-1 चा स्क्वेअर. अरे बाबांनो कळतंय का? आणि नुसतं ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट काढायचं म्हणल्यावर टाइम लागेल ना. मग शॉर्टकट काय आहे? ए जशान तसा लिहा आणि त्याला ह्या नंबरनं मल्टिप्लाय करा. तो नंबर आतमध्ये घेऊन जाऊन प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? पण हे जर लक्षात नसेल राहत आताच्या आता शिक्षण पद्धतीतून बाहेर निघा. लक्ष येते का? हा
एक पांचा डायलॉग मारून कृपया adjoint of A is nothing but determinant of A raised to the power n minus 2 into A. determinant सर याचं पण थांबा जरा ये लई गड़बड़ कर लिया सावर अगर इसका मैं डिटरमिनेंट लेता हूँ तो मुझे एक नंबर मिलेगा भाई मुझे एक बात बता अगर आपने उस मैट्रिक्स है उसका डिटरमिनेंट क्या आएगा मला काय माहिती नाही मला काय अरे एखादा मॅट्रिक्स आहे त्याचं डिटरमिनेंट काय कॉन्स्टंट नंबर येईल ना नंबर येईल मग मला सांगा इथं ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट आहे म्हणजे मॅट्रिक्स येणार आहे मॅट्रिक्स येणार आहे ना म्हणून आपण हा नंबर आहे त्यानं ए ला मल्टिप्लाय केला जे तुमचा आन्सर येणार मॅट्रिक्स राहील. जो मॅट्रिक्स राहील हा मॅट्रिक्स राहणार आहे पण याचा जर आपण डिटरमिनेंट घेतला काही लोक याला मॉड म्हणतील ते मार खायच्या कामाचे असतील हे डिटरमिनेंट आहे डिटरमिनेंट तर याचा जर डिटरमिनेंट घेतला तर तुम्हाला एक नंबरच भेटणार आहे तो नंबर कसा लिहिणार तुम्ही तर मॉड ए रेज टू द पॉवर n - 1 चा स्क्वेअर काय अडचण याच्यात तुम्हाला काहीच नाही. मग आता दिलेला प्रश्न बघा 15व्या प्रश्नामध्ये ए दिलेले आहे बेटा 4 2 5 3 आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितले डिटरमिनेंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए याला साध्या सरळ पद्धतीने करत गेले तर किमान 2-3 वर्ष लागू शकतात और हमें जल्दी करना है क्योंकि कल को हमें पनवेल निकालना है अब मुझे आप बताइए कि अगर डिटरमिनेंट निकालना है तो डिटरमिनेंट क्या होता है बेटा इथं पहिल्यांदा क्लिक झालं पाहिजे रे की आपल्याला डिटरमिनेंट काढण्याचे एक नंबर आला पाहिजे आन्सर मध्ये त्यांनी दिलेलं त्या आन्सर मध्ये नंबरच आहे ना मग काय याचा आन्सर तर याचा डिटरमिनेंट पहिले काढायचा डिटरमिनेंट ऑफ ए 3 चौक 12 5 दूनी 10 2 डिटरमिनेंट ऑफ ए आलं आता त्याचा पॉवर n - 1 चा होल स्क्वेअर n म्हणजे काय ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 2 किती ऑर्डर 2 ऑर्डर किती 2 किती ऑर्डर 2 1 1 चा स्क्वेअर 1 2 चा पॉवर 1 2 अरे 2x2 चा मॅट्रिक्स आहे ना. मला कसं माहिती पूर्ण दुनियाला माहिती 2x2 चा मॅट्रिक्स आहे सर 3/2 चा असेल तर अरे भाऊ स्क्वेअर मॅट्रिक्सचाच ऍडजॉइंट काढतो आपण एक लक्षात घ्या तुम्ही त्यावेळेस ऍबसेंट असताल नाही present. नाही प्रेझेंट इथं होतात माइंडली ऍबसेंट होतात का कारण मी तुम्हाला सांगितलेलं आठवतं का की बेटा स्क्वेअर मॅट्रिक्सची ऑर्डर कारण की नंबर ऑफ रोज अँड कॉलम सेम असल्यामुळे 2x2 च्या ऐवजी a2 पण लिहू शकतात मी तुम्हाला i2 च्या बाबतीत सांगितलं होतं मग चांगलं चालू. लक्ष आहे सर. अरे यार दिलं लक्षात आलं का 16 चं काय म्हणणे बघूया हे मला येऊ दे 50 लिहून पाहिजे Okay, sir. आता लिहून दिले सर 100 प्रिंट उद्या sir. कोण म्हणलं ते नाही अरे. लाज वाटत आहे रे. तुम्हाला कशीच काही लाज वाटत नाही. सर आता हे 50 साठी लिहायची गरज हा, नाही. लाज होतं. आणूच तुला लाज वाटते. चल. हा diagonal मॅट्रिक्स आहे तसंच स्केलर मॅट्रिक्स सुद्धा आहे कारण तिन्ही एलिमेंट सेम आहे diagonal मध्ये स्केलर आहे तुम्हाला काढायचं काय रे डिटरमिनंट ऑफ ए इनटू डिटरमिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इकडे पाहूया याच्यासाठी काही प्रॉपर्टी आहे का adjoint of a diagonal matrix is a diagonal matrix. Okay. याचा आपल्याला जास्त फायदा नाही. A is a symmetric याचा फायदा नाही. वाह. चल ही प्रॉपर्टी वापर कोणती बघा जर A is a square matrix if A is a square matrix of order 2 जर A हा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल सेकंड ऑर्डरचा
If A is a square matrix, कोणती प्रॉपर्टी वापरतो मी? 9. If A is a square matrix of order 2, then adjoint of A त्याचा determinant. Adjoint of A चा determinant काय असेल रे? Determinant of A सेम असेल. determinant ची बराबरी करतो. Yes, sir. ठीक है? For order 2 matrix. For order 2. Second order च्या matrix साठी ही प्रॉपर्टी. आणि जर ऑर्डर 3 असेल तर adjoint of A चा determinant काय असतो? determinant of A चा स्क्वेअर फॉर ऑर्डर 3 मॅट्रिक्स. लक्षात येते? राईट लक्षात? मग आता इथं मला तुम्ही सांगा की आता डायगोनल मॅट्रिक्स जो असतो त्याचा adjoint डायगोनल मॅट्रिक्सच येतो. ठीक आहे? जाऊ दे आपल्याला काही घेणं नाही त्याशी. मला एक सांगा की हा जो मॅट्रिक्स आहे हा 3/3 चा मॅट्रिक्स आहे. हो. बरोबर आहे? मग हा 3/3 चा मॅट्रिक्स आहे तर A त्याचा adjoint चा डिटरमिनंट काय असतो? त्या मॅट्रिक्सच्या डिटरमिनंटचा स्क्वेअर. म्हणजे मी काय लिहू शकतो इथं डिटरमिनंट ऑफ A इनटू याला काय लिहू शकतो? डिटरमिनंट ऑफ A चा स्क्वेअर. म्हणजे टोटल याची व्हॅल्यू काय आली रे? डिटरमिनंट ऑफ A चा क्यूब आली. मग आता याचा डिटरमिनंट काय येईल रे? A ब्रॅकेट मध्ये A² - 0 बाकी दोघी 0च आहेत. म्हणजे काय झालं? A क्यूब झालं. आता A क्यूब झालं डिटरमिनंट ऑफ A. डिटरमिनंट ऑफ A आलं A क्यूब आणि ह्याचा पॉवर 3 म्हणजे किती झालं रे? नाही कळलं का? नाही कळलं. कळलं सर. हा नाही कळलं ना? लक्ष द्यायचं हो, लक्ष द्यायचं. ही प्रॉपर्टी कळली मला सांगा बरं. हो सर. काय सांगते ही प्रॉपर्टी? जर ऑर्डर 2 असेल तर ते दोघं इक्वल असतात आणि अरे ऑर्डर इक्वल नाही. जर एक मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर 2 आहे त्याचा तुम्ही ऍडजॉइंट काढला आणि त्याचा जर डिटरमिनंट काढायचा असेल तर तुम्हाला प्रोसेसला जायची गरज नाही. कोणत्याही ऑर्डर 2 च्या मॅट्रिक्सचा ऍडजॉइंटचा डिटरमिनंट हा त्या मॅट्रिक्सच्या डिटरमिनंटच्या बरोबरीचा असतो. आणि जर ऑर्डर 3 चा मॅट्रिक्स असेल तर त्या मॅट्रिक्सच्या ऍडजॉइंटचा डिटरमिनंट हा त्या मॅट्रिक्सच्या डिटरमिनंटचा स्क्वेअर असतो. मग मी काय केलं? तुम्हाला हे मॅट्रिक्स दिला होता, तुम्हाला हे फाइंड आउट करायचं होतं. डिटरमिनंट ऑफ A तर काढता येते. प्रश्न याचा आहे हे टाइम खाऊ आहे. मग एखाद्या ऑर्डर 3 च्या मॅट्रिक्सच्या ऍडजॉइंटचा डिटरमिनंट काय असतो? आता इथं काय असतो? ती प्रॉपर्टी काय सांगते? डिटरमिनंट ऑफ A चा स्क्वेअर असतो. म्हणून मी याची व्हॅल्यू डिटरमिनंट ऑफ A चा स्क्वेअर लिहिली. मग डिटरमिनंट ऑफ A इनटू डिटरमिनंट ऑफ A चा स्क्वेअर डिटरमिनंट ऑफ A चा क्यूब. A चा डिटरमिनंट काढला तो किती आला? A क्यूब येईल ना? हो सर. A क्यूब चा क्यूब येईल तो नाही. बघा या प्रॉपर्टी अत्यंत आहेत. कळतंय का? येते लक्षात? सर झालं का? हा? आणखी प्रॉपर्टीज आणखी प्रॉपर्टी आहे का? थांब ना कळलं ना पुढं. काय कर बरं. शांत राहा पप्पाजी. ए 17चं उत्तर कोण सांगते? A square matrix has inverse if determinant of A is अरे हा नॉन झिरो. जर डिटरमिनंट 0 नसेल तरच दुसऱ्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होणार आहे. प्रश्न काय विचारलाय? चॉकलेट. बोली नव्हती लावली. मी म्हणलंच नाही काही. मी फक्त उत्तर सांगा म्हणलं. तो माझा अधिकार आहे ऍज अ टीचर. अरे मी काय प्रश्न विचारला म्हणजे काय तुम्ही उत्तर सांगितलं मग तुम्हाला द्यायला पाहिजे. ते माझ्या मनावर आहे. लय टफ प्रश्न असेल तर. हा सर. हा. लक्ष द्या. ए मॅट्रिक्स दिलेला आहे 18. तुम्हाला ए इनव्हर्स काढायचा आहे. कसा काढणार आहे इनव्हर्स? ऍडजॉइंट काढता येतो तुम्हाला. मेन डायगोनलचे एलिमेंट चेंज करायचे, सेकंडरी डायगोनलचे एलिमेंट जागेवर राहून साइन चेंज. ऍडजॉइंट निघाला फक्त डिटरमिनंट डिवाइड करा. कळतंय का? मला सांगा मेन डायगोनलचे एलिमेंट आहेत ते चेंज झाले. 2/2 मॅट्रिक्स इनव्हर्स कसं काढतात? हे बघा हे तुम्हाला दिलेलं आहे 2, 3, 4 आणि 6. काय केलं तुम्ही? 1 बाय डिटरमिनंट ऑफ A इनटू ऍडजॉइंट ऑफ A असतो ना फॉर्म्युला A इनव्हर्सचा. 1 बाय डिटरमिनंट ऑफ A काय आहे? डज नॉट एक्झिस्ट सर.
डज नॉट एक्झिस्ट साईजून 12 12 minus 0 0 डज नॉट एक्झिस्ट हां. येईल लक्षात बरोबर आहे काय पाहतोय मग नाही तुम्ही काय करत होते ते डायरेक्ट ट्रान्सपोज काढा त्याचं अरे आणि डिटरमिनंट कोणता घेणार? अरे भाऊ डिटरमिनंट काढला पहिले हो सर हो तुम्ही स्टेप बाय स्टेप हा मी काय करत होतो की ऍडजॉइंट कसा काढतो आपण या दोघांची जागा बदलती हा. आणि घरात राहून साइन बदलते हा, ती इथे आणि- येणार म्हणजे त्याचा ट्रान्सपोज आणि डिटरमिनंट डिवाइड करायचं समजा एक्झिस्ट होत असतं हा आता बघा काय म्हणताय मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए म्हणजे काय रे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए म्हणजे त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स काढायचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सला अशा मॅट्रिक्सने मल्टिप्लाय करा की आयडेंटिटी आय मॅट्रिक्स भेटला पाहिजे कळतंय का त्याला मल्टिप्लिकेशन मग दिलेल्या मॅट्रिक्स ही वेगळी भाषा वापरली की ए चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काढा म्हणजे इनव्हर्स काढायला सांगताय मग आता काय दिलेलं ए काय दिलेलं 2 1 7 2 1 7 4 तुम्हाला माहिती मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे ए इनव्हर्स काढायचा आहे याचा डिटरमिनंट काय होतो 4 2 8 1 मग 1 बाय 1 आला डिटरमिनंट आणि ऍडजॉइंट कसं काढतो आपण इथं बघा ऍडजॉइंट कसं काढतो हे दोघं चेंज 4 2 याचे साइन आता लय जण इथे हेच लिहितात उलटं केलं. 1 आलं ते पण 1 आलं का उलटं करायला यांना उलटं केलं ना सात सेवन हा, यांना उलटं कर मार मला साइन चेंज करतो ना अरे मूर्खा ते तिथं स्टुडंटचे साइन चेंज करायला 1000 वेळा सांगितले ते पण 1 येते आता याला ट्रान्सपोज घेणार याचा तेव्हा कुठे ऍडजॉइंट निघणार याचं कोणतं पण येते आता याचा इन्व्हर्स काढलं तर आपण ठीक आहे तर हे इथे लिहिणार 4 7 1 2 आता कारण की डिटरमिनंट 1 आहे म्हणजे मतलब हे झालं तुमचा आन्सर कोणतं 1 येतं म्हणतोय सर इथे फक्त इथे ऍडजॉइंट मध्ये काढायचं याचा सर काय केलं ते नंतर सर हा, ट्रान्सपोज काढलंय ट्रान्सपोज ट्रान्सपोज काढल्याशिवाय ऍडजॉइंट कसा भेटेल तुम्हाला हा अरे नाही हाच ट्रान्सपोज आहे ना तर तो अडचण आहे. ते वो ऑप्शन भी नहीं हुआ आपने. अरे नाही अरे सर तुम्ही एवढी कचकट काय मला शपथ मार वाटेल माहिती का महाराज पहिले मला मी काही बोलत नाही पहिले मी समजून घेतो. ही आपली शॉर्टकट ट्रिक होती की माझ्याजवळ जर एबीसीडी असेल तर याचा ऍडजॉइंट कसा लिहिला जातो तर डी ए यांची जागा बदलणार आणि हे जशाला तसे राहणार भेटलं तुम्हाला डायरेक्ट ऍडजॉइंट भेटलेलं आहे याचा ट्रान्सफर घ्यायची गरज नाही मी इथं चूक केली कारण माझं डोकं काम नाही करत तुम्ही सगळीकडून बेव करणं चालू आहे. सर एनर्जी बार आहे भिकाऱ्यानं बोलणं चालू दिसतं हा झाले इनव्हर्स 2x2 मॅट्रिक्स इनव्हर्स काढायची पद्धत कळली का चल सांगा पुढचं सांगा 20वा सांगा सगळ्यामध्ये डिवाइडेड बाय 14 आहे समजून घ्यायचं डिटरमिनंट ऑफ ए 14 दिलेल्या मॅट्रिक्सचे डिटरमिनंट 14 आहे त्याच्यामुळे तो काढायची गरज आहे का नाही फक्त काय करायचं ऍडजॉइंट काढायचं ऍडजॉइंट कसा निघणार 4 च्या जागी 3 3 च्या जागी 4 आणि दोघांचे साइन चेंज होणार सर ऑप्शन ती ऑप्शन आहे ए राहील लक्षात सर आपण जेव्हा ते रोल ऑफ कॉलम मध्ये करतो तेव्हा काय भेटतं आपल्याला ते केलं नाही का आपण ते step? तेव्हा काय भेटतं आपल्याला? मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर बगर ट्रान्सपोज घेतं ना नाही आता ते बघा ते 4 - 1 - 2 आहे ना त्याला आपण तसं लिहिलं तेव्हा काय भेटतं आपल्याला कसं लिहिलं? ते 4 - 1 कॉलम मध्ये लिहिलं त्याला काही नाही भेटत ट्रान्सपोज घेतला म्हणतो आपण फक्त ट्रान्सफर घेतलं ट्रान्सपोज घेतलं काही नाही भेटत का कारण आपण ऑलरेडी ऍडजॉइंट काढलेलं आहे कळतंय का ऑलरेडी ऍडजॉइंट काढलेलं आहे, काही नाही भेटत क्यू 21 टाइम झाला पावणे 11 झाली का पहिला ब्रेक पडला हा बेचाळीस दिवसात लागले. पावणे 11ला पहिलं ब्रेक होतं आणि 11ला तर स्टार्ट पण थोडासा break नाही. ते कधी होतं जेव्हा 9:30 ला स्टार्ट होईल 11ला सर ब्रेक घेऊ नका सर. सर ब्रेक घेऊ नका. ब्रेकची गरज नाही. ब्रेकची गरज नाही सर. मी देणार बी नाहीये बाय सर आलं तर समजवलं नाही. हा.
मला सांगा 21 चा आन्सर तुम्ही डायरेक्टली सांगू शकता का इनवर्स? हो सर. तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं होतं की जर आपल्याकडे डायगोनल मॅट्रिक्स दिला असेल तर त्याचा इनवर्स कसा असतो रे? ते जे त्याच्या एलिमेंट्सचा रेसिप्रोकल घ्यायचा. ती पण एक प्रॉपर्टी म्हणून ऍड करायच्या मध्ये शॉर्टकट साठी 8 नंबर. जर माझ्याकडे अ 0 0 0 ब 0 0 0 क असेल तर याचा इनवर्स कसा येईल? 1 by 0 0 0 1 by b 1 by c. बरोबर आहे. हा सर. मग आता याच्यामध्ये बघा a चा इनवर्स घ्यायचा आणि 1 बाय b ला उलट करायचं म्हणजे 1 बाय a सी ऑप्शन करेक्ट कळते. हा हे सगळं लिहायचं आहे तुम्हाला. हो सर. प्रॉपर्टीज लिहायचे करता ते लिहिले तर कळतील. हा 22 इनवर्स ऑफ मॅट्रिक्स काढायचं, ज्या पद्धतीने काढायचं त्या पद्धतीने काढा. हा 23 ती प्रॉपर्टीज आहे जी मी आता सांगितलेली. 24 मॅट्रिक्स A दिलेला आहे अँड A इनवर्स इक्वल्स टू 1 बाय k ऍडजॉइंट ऑफ A देन k ची व्हॅल्यू सांगा बरं काय कोण सांगते? डिटरमिनंट काढायचा आहे कारण सिंपल फॉर्म्युला आहे तो ऍडजॉइंट मेथडचा की तुम्हाला A मॅट्रिक्स दिला काय म्हटले ते बघा. A मॅट्रिक्स दिलेला आहे आणि म्हणताय A इनवर्स इज इक्वल्स टू 1 बाय k इनटू ऍडजॉइंट ऑफ A. तर हा तर फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये k म्हणजे काय असतो? डिटर्मिनंट. म्हणजे k काढायला सांगितलं म्हणजे डिटरमिनंट ऑफ A काढायला सांगितलं. आता ज्याला डेफिनेशन माहित नाही तो म्हणून k कसं काढायचं असं कहते. I3 is the identity matrix of order 3 then I3 inverse काय तोच मॅट्रिक्स येईल. I3 इनवर्स काय येणार आहे? I3 येणार आहे. कळतंय का? काय बरं रे? कारण I3 काय असतो 1 0 0 0 1 0 0 0 1 आणि याचा मॅट्रिक्स काय असणार आहे? या एलिमेंटचा रेसिप्रोकल जो की 1 1 येतो. मग I3 चा इनवर्स I3 चा राहणार आहे. कळतंय? Let A be an invertible matrix. Which of the following is not true? खाली दिलेल्यापैकी कोणतं ट्रू नाही म्हणजे 3 ट्रू आहेत आणि त्या प्रॉपर्टीज आहेत आपल्यासाठी. कळतंय? चला मग इकडे या प्रॉपर्टीकडे. चला पहिल्यापासून प्रॉपर्टी बघूया. प्रॉपर्टी आहे. चला नववी प्रॉपर्टी इनवर्सशी रिलेटेड बेटा. A इनवर्सचा इनवर्स मॅट्रिक्स इटसेल्फ असतो. ठीक आहे. नंबर 2 याच्यातला नंबर 2 9 मधला नंबर 2 A रेज टू k टू द पॉवर -1 याला काय घेऊ शकतात? पहिले इनवर्स काढू शकतात आणि पॉवर k घेऊ शकतात फॉर ऑल. दिसते का? फॉर ऑल k बिलॉंगिंग टू n सगळ्यांना नोट म्हणजे इनवर्सचा इनवर्स मॅट्रिक्स इटसेल्फ आणि A टू द पॉवर k दिलेला आहे त्याचा इनवर्स घेतलाय तर तुम्ही हे दोघांची जागा इंटरचेंज करू शकता. त्याचा बघा बरोबर वापर करता येतो त्याचा. बघा सी ऑप्शन बरोबर दिसतोय की सी ऑप्शन ह्या धर्तीवर आहे बघा. हा A टू द पॉवर k टू द पॉवर -1 म्हणजे इथे 2 असते. हा म्हणजे ह्या प्रॉपर्टी नुसार सी ऑप्शन बरोबर आहे. हा चला पुढे चला. नॉट ट्रू आहे. अरे नहीं, हो ना मतलब मग देख रहे कौन सा है. अपन देख रहे हैं ना कौन से ट्रू है. टी से रिलेटेड ट्रांसपोज से रिलेटेड फोर्थ प्रॉपर्टी है. क्या दिया है? मतलब मैं यहाँ थर्ड लिख रहा हूँ वो है फोर्थ. किसी भी मैट्रिक्स का ट्रांसपोज और उसका इनवर्स इज नथिंग बट उस मैट्रिक्स का इनवर्स और उसका ट्रांसपोज सेम है. कळतंय का? याचा अर्थ काय होतो? ए मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा मग त्याचा इनवर्स काढायचा. ते बरोबर असणार. कुणाशी पहिले तुम्ही इनवर्स काढा नंतर ट्रान्सपोज घ्या. सेम असणार आहे. कोणती प्रॉपर्टी? ऑप्शन ए. हा ऑप्शन ए म्हणजे ऑप्शन ए आणि ऑप्शन सी दोन्ही बरोबर आहेत. आता फक्त बी आणि डी मध्ये तय करायचं.
रे बाळा नको रे. मानकर त्याचं नाद नको लागू रे. चला उत्तर पार करू. बी आहे सर. बी. बी करेक्ट नाही का? हा बी करेक्ट नाही. बी करेक्ट नाही आहे मग सी करेक्ट. डी करेक्ट आहे. काय दोघांमध्ये फरक पाहूयात आपण. बी चं म्हणणं आहे का ए इनवर्स इज नथिंग बट डिटरमिनंट ऑफ ए इनवर्स असतं आणि डी चं म्हणणं आहे का डिटरमिनंट ऑफ ए इनवर्स इज नथिंग बट डिटरमिनंट ऑफ ए इनवर्स. त्याच्याकडे नीट पाहू दे जरा. ए चा इनवर्स इज नथिंग बट डिटरमिनंट ऑफ ए चा इनवर्स. हे तरी कसं सत्य आहे रे? हा हे तर नंबर रहेगा सर ते सत्य नाही ना मग ते आपला आन्सर हा, आहे ना ते ते wrong आहे ना. dimension हे तर बेकार आहे. हे तर बेकारच ते आहे. wrong आहे answer. कारण ए इनवर्स मॅट्रिक्स आहे आणि डिटरमिनंट ऑफ ए एक नंबर आहे आणि त्याचा इनवर्स म्हणजे 1/2 झाला रेसिप्रोकल. ह्याचं काय म्हणणं आहे की बाबा ए इनवर्स मॅट्रिक्स आहे, एक मॅट्रिक्स आहे ए, त्याचा इनवर्स काढला त्याचा डिटरमिनंट काढला हा नंबर येतोय. पण इथं काय म्हणतायत की तुम्ही जर एखाद्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट घेतला आणि त्याचा रेसिप्रोकल घेतला इनवर्स आणि रेसिप्रोकल तर हे बरोबर येते असं त्यांचं म्हणणं आहे. हे खरंही म्हणता येते. मग ही एक प्रॉपर्टी लिहून घ्या. ही प्रॉपर्टी लिहून घ्या की एखाद्या मॅट्रिक्सच्या इनवर्सचा डिटरमिनंट इज नथिंग बट त्या मॅट्रिक्सच्या डिटरमिनंटचा इनवर्स. हे करू पाहू बरं आपण. करू पाहू आपण. A, B, C आहे. समजा आपल्याकडं 1 2 3 4 आहे आणि याचा इनवर्स काढू शकतो आपण. तर याचा इनवर्स काय येणार आहे? पहिले तर 1 डिटरमिनंट ऑफ ए म्हणजे 4 3 4 1 4 आणि हे -2 आणि याचा ऍडजॉइंट काय असतो 4 1 -2 -3 बरोबर आहे. हो सर. मग हा आला तुमचा ए इनवर्स. आता ह्याचा डिटरमिनंट काढायचा आहे -1/2 तो नंबर तो बाहेरच राहील आणि ह्याचा डिटरमिनंट काय येईल इंटू 4 1 4 मायनस प्लस असं बसते मी रेटून बसतो सर. मायनस टू कॅन्सर आणि हे झालं ए इनवर्सचा डिटरमिनंट. आता आपल्याला चेक करायचंय का एचा डिटरमिनंट एचा डिटरमिनंट त्याचा इनवर्स. इनवर्स मतलब रेसिप्रोकल. याचा डिटरमिनंट काय आहे? -2 4 -6 -2 बरोबर आहे. आणि याचा जो डिटरमिनंट आलाय त्याचा पॉवर -1 म्हणजे 1/-2 हे तर झालं वेगळं येईल. सर आपलं चुकलं कुठे? बरोबर आहे. हां चाललं रे. कसं रे हे व्हायना ना काय सांगितलं त्यांनी आपल्याला ए इनवर्सचा डिटरमिनंट याचा डिटरमिनंट
determinant of A चं inverse. डिटरमिनेंट के अंदर -1/2 कैसे डालेंगे? हाँ डिटरमिनेंट के अंदर डिटरमिनेंट के अंदर 1/2 के साथ अरे ये पूरा ये इनवर्स है ना अपना, हाँ उसका डिटरमिनेंट निकालना है ना। वो तो बाहर निकलता है। इसको अंदर मल्टीप्लाई करो या बाहर ही रहने दो, क्या फर्क पड़ेगा उससे। अगर मान लो आप ऐसा भी करते हो तो भी क्या आएगा, चलो ये भी करके देख लो। 4/-2 ये -2 आएगा, ये 1 आएगा, ये 3/2 आएगा और ये -1/2 होगा। अब इसका डिटरमिनेंट निकाल के देखो तो ये क्या आएगा 1 माइनस 3/2 और यावला ना बरोबर। कसं अरे म्हणजे याचा अर्थ डिटरमिनेंटची एक प्रॉपर्टी आहे, आपण डिटरमिनेंट नाही शिकलेलो हे बघा। तुम्ही इनवर्स काढल्यानंतर आपण याला बाहेर राहू दिलं ना, मला वाटलं ह्याचा डिटरमिनेंट काढून याला मल्टिप्लाई करू, तसं नसतं करते। याला आतमध्ये घेऊन जाऊन पूरा आपने नहीं बोला था लेकिन सर लेकिन आप अलग बोल रहे थे, ये मैंने किया आपने हाँ तो चलो आपने क्या समझ में आया, चलो जान दो जिसने भी किया है जो भी किया है वो ये इम्पोर्टेंट है। क्या इम्पोर्टेंट है कि ये इक्वल होता है, कि क्या इक्वल होता है कि किसी भी ठीक है हे कुठून आलं हे तेच आहे ना, हा तेच ना सर. हे कुठून लिहिलं मग सर तुम्ही ते लिहिल्याच नंतर केलं का। तर एखाद्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स, आता लक्षात घ्या प्रॉपर्टी काय, एखाद्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स आणि त्याचा डिटरमिनेंट इज नथिंग बट त्या मॅट्रिक्सचा डिटरमिनेंट आणि त्याचा रेसिप्रोकल। कळतंय इन्कम प्रॉपर्टी ठीक आहे ना प्रॉपर्टी। ए अँड बी आर नॉन सिंग्युलर मॅट्रिसेस, हे तर आपल्याला माहितीच आहे, ही प्रॉपर्टी लिहिली आहे। काय काय माहिती नुसतं हो कसं काय माहिती बघत नाही क्वेश्चन। ए हा प्रश्न आहे तो हाँ सर डी ऑप्शन हां ए तू चॉकलेट दिलं का रे, काय चॉकलेट दिलं तुला कैडबरी दिली का? हां अरे नहीं मला वाटलं उशिरा राहतं काही। नाही दिलं का नाही. अरे फक्त 4 प्रश्न राहिले, चला क्रिटिकल बी करून टाकू आपण। सर कॉम्पिटिटिव्ह करा, आम्ही क्रिटिकल हां कॉम्पिटिटिव्ह सीट पहले CET चे करा। हो तुम्हाला येते का नहीं तुम्ही करा सर। नहीं नहीं आप बताएंगे ना मुझे। जरूर सर। हाँ, चला पहिले हे संपून टाकू ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस। आता हे तर प्रश्नाचा काही अर्थच नाही, कोणीच व्हॅल्यू याची मॅट्रिक्स मेथड काढणार नाही, सगळ्यांना लिनिअर इक्वेशन सोडवता येते, कोण कशाला मॅट्रिक्सचा वापर करून सोडवणार आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावर कसं कधी कोणी विचारलेलं नाही प्रश्न बरं काय। कारण की तुम्ही तेवढे चॅप्टर आहे, तुम्ही तर डायरेक्ट व्हॅल्यू चेक करता, सोडवणार बी नाही, टाकून बघता डायरेक्ट सोडव कोण प्रश्न। मिसलेनियस, मिसलेनियस में क्या दिया है, कॉम्प्लेक्स नंबर घुसा दिया कि a दिया हुआ है वेयर i आयोटा इज रूट ऑफ -1 देन a इनवर्स, इससे कोई फर्क नहीं पड़ता हमें। अच्छा वन अब इसका डायगोनल एलिमेंट का क्या होता है बेटा, ये आपको थोड़ा सा यहाँ कॉन्जुगेट से मल्टीप्लाई वगैरह करना पड़ेगा। चलो ये कॉम्प्लेक्स नंबर वाला भी सेम ग्रेड यहाँ पर हुआ है, इसको निपटाते हैं। नरवड़े नरवड़े एक नाम को ले एक नाम को आयोटा 0 0 आयोटा माहिती ए 2/2 तुला थोडीशी दिली ओसरी, तू तर हातपाय पसरी। तुला थोडं स्वातंत्र्य दिलं तुला हातपाय पसरली। स्वातंत्र्याचा फायदा घेतला. कमी हो बेटा कमी हो, जागेवर जमा होईल।
हा जागेवर जमा आहे, हा जमा आहे जागेवर. चला तुम्ही सायकलवर येणार रोज इन्स्टिट्यूटला मंगळवारपासून. काय सर सायकलवर सर येणार. नाव आहे. जोर पाहिजे ना. सर खरं या संध्याकाळी चालू भारी सायकल अरे माझ्याकडे त्याच्यापेक्षा भारी आहे. इलेक्ट्रिकल सायकल इलेक्ट्रिकल नाही आहे, फायनान्स मला वाटतं पण चांगली आहे अशी. माझी फिनिक्सची आहे. माझी पडली म्हणे. तिला मी 2 वर्ष झालं, 2-3 वर्ष झालं तिला घेतल्यापासून मी सर्व्हिसिंग नाही केली, एक नट फिट नाही केलं तरी जसं सर चार्जिंग नाही तर कशाला वापरली. या सर आम्ही ए बेटा तुम्हाला माहिती की याचा इन्व्हर्स कसा लिहितो रे आपण? श्रवण सांग, तुम्ही बोलणार नाही. श्रवण सांग याचा इन्व्हर्स कसा लिहितो आपण? आता तुला जर नाही आलं तर सगळी उठून एक एक मारणार हं मला. याचा इन्व्हर्स लिहायचा आहे, काय लिहू सांग मला. नारोडे I/2 आणि J J म्हणजे डेटा 2 जाईल. याचा इन्व्हर्स लिहायचा आहे कसं? J/2 आणि इकडे आहे. अरे J नाही येते आयोटा आहे बेटा, ते आयोटा कॉम्प्लेक्स नंबर मधला इमॅजिनरी नंबर आयोटा आहे. तुम्हाला याचा इन्व्हर्स काढायचा आहे ना. हो सर. मग एक मेथड आहे तुमच्याकडं की बाबा तुम्ही रुटीन पद्धतीने इन्व्हर्स करा ऍडजॉइंट वगैरे वापर करून. दुसरा हा डायगोनल मॅट्रिक्स आहे. याचा इन्व्हर्स कसा येतो? रेसिप्रोकल घेऊन. 1/i/0 0 2/i. पण हे ऑप्शन मध्ये दिसेल का आन्सर? नाही, कारण 1/i जो असतो त्याला तुम्ही एक रॅशनलाइज करण्याची पद्धत असते ना जशी, तशीच खाली वरी तुम्ही आयोटाने मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरने वर खाली आयोटाने मल्टिप्लाय केलं तर आयोटा बाय डिनॉमिनेटरला आयोटा इनटू आयोटा आयोटा स्क्वेअर होईल, म्हणजे आयोटा बाय -1 म्हणजे मायनस आयोटा येईल. म्हणजे 1/i म्हणजे काय असतं? मायनस आयोटा 0 0 आणि 2/i म्हणजे -2 आयोटा. हे आन्सर राहील. कळतंय? Which of the following statement is false? If determinant of A is 0, then adjoint of A, determinant of adjoint of A 0. हे मला सांगा, जर determinant of A 0 असेल तर इथं बघा हा सर झिरो राहील. adjoint of A काय असतं? मॅट्रिक्सचा एखादा मॅट्रिक्स आहे त्याचा adjoint आहे, त्याचा डिटरमिनंट काय असतो? त्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट. adjoint of A चा डिटरमिनंट काय असतो? त्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट. मग जर डिटरमिनंट ऑफ A 0 असेल तर त्या मॅट्रिक्सचा adjoint of A and determinant 0 असणार. म्हणजे प्रॉब्लेम adjoint of a diagonal matrix of order 3/3 is a diagonal matrix. बिलकुल बरोबर आहे. Product of two upper triangular matrices is upper triangular matrix. हे माहित नाही आपल्याला. Product of two upper triangular matrices is upper triangular matrices. हे फर्स्ट स्टेटमेंट आहे. कारण की आणि adjoint of A into B is adjoint of B into A असतं. बरोबर आहे सर. इथं कसं काय चौथं सर बी टू ए. सर हे राईट आहे, हे फॉल्स आहे. फोर्थ ऑप्शन. फोर्थ फॉल्स आहे ना, false आहे. कारण फोर्थ मध्ये तर ऍडजॉइंट बी इनटू ए पाहिजे. ऑप्शन काय दिले? फोर्थ A into B. सी कोण म्हणलं रे? सर पण ते सी चॉकलेट आहे. दिने का तुला ऐकू काय स्थिती? बोलणाऱ्याचे दात दिसतात तेच दात पाडून हातात दिले जातील. 31 ऑप्शन डी आहे. बरोबर आहे. डी चुकीचं आहे. ऍडजॉइंट ऑफ ए बी इज नथिंग बट ऍडजॉइंट ऑफ बी इनटू ऍडजॉइंट ऑफ ए. म्हणजे हे बरोबर आहे की जे उपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे, दोन उपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचा प्रोडक्ट काय असतो? उपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असतो. ठीक आहे. जाऊ त्या प्रोडक्ट बद्दल आपल्याला एवढं घेणे पण लक्षात ठेवा. हे जे अशा पद्धतीने आलेले ह्याच्यातून काही प्रॉपर्टीज माहिती होतात ते लक्षात ठेवा. चला आता डायरेक्ट कॉम्पिटिटिव्ह ओपन करतो, त्याच्यामध्ये सीईटीला आलेले. आता आपण एवढं बघितलं, ह्याच्यावरून आपण पाहूयात की प्रिव्हियस इयर सीईटीला विचारलेले प्रश्न तुम्ही किती डोकं लावू शकतात. आणि झिरो नाही आहे सर. झिरो नाही आहे. सर पहिले पेपर मध्ये झिरो नाही आहे सर. हा बेटा चला बघा, पहिल्याच बघा एमएस 2016 झिरो.
A11 A12 A13 हे एका रो मध्ये आहेत आणि A21 A22 A23 दुसऱ्या रो मध्ये आहेत. तो मुझे बताओ अब ये प्रॉपर्टी अगर आपको नहीं पता होती तो आप सॉल्व कर पाते हैं? उसके नीचे देखो क्या पूछा है. अब ये क्या होगा A31 जो जिस रो के एलिमेंट से उसी एलिमेंट से कोफैक्टर से मल्टीप्लाई किया मतलब डिटरमिनेंट है. तो उसका डिटरमिनेंट निकालिए क्या आता है बताइए आंसर. -1 देख के नहीं बताना बेटा फाइंड करना है. 1 2 3 1 1 5 2 4 7 तो डिटरमिनेंट निकालना है 1 7 -20 -2 -1 is 10 -1 is 4 -2 Solve किया था, solve. -13 चलो सॉल्व plus 6 बिल्कुल नहीं चलेगी. plus 6 तो -1 आता है. ले भाग सांगितलं होतं. सर देख के बोला. नहीं सर बताओ सॉल्व किया होगा. सर नहीं सर. सर काय बोलतो म्हणजे इथं बसले तुम्हाला सोडवायला सांगितले तुम्ही सोडून पाहायला पाहिजे. हा सर हा चला पंजाब सिटीचं घेतले नाही का? नहीं जेई मेन 2017 नाही. घेतले काही बघायचं पण. डायरेक्ट कर्नाटक EMC. सर वेस्ट बेंगॉल जेई नहीं सर कर्नाटक सर ते EMCAT. आहे कुठे तरी जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर चला फॉर इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स ए बघा काय प्रश्न आहे. A into adjoint of A दे रखा है बेटा 10 0 0 10 तो आपको डिटरमिनेंट ऑफ A निकालना है. ये मला सांगा तुम्हाला हा प्रश्न 2017 आणि 19 दोन वेळेस विचारलाय बघा. क्वेश्चन रिपीट होत असेल. 17 चा क्वेश्चन 19 ला विचारला तुम्हाला एक कळतंय का? 17 चा प्रश्न 19 ला विचारलाय. येणार वडे लिट्रा हे बघा A into adjoint of A ची प्रॉपर्टी दिसती का? A into adjoint of A असतं डिटरमिनेंट ऑफ A into I. डिटरमिनेंट ऑफ A into I तुम्हाला काढायचं काय डिटरमिनेंट ऑफ A. मग तुम्ही याला कसं लिहिणार? याला कसं लिहिणार तुम्ही? A into adjoint of A is equals to 10 ला बाहेर काढा 1 0 0 1 कळतंय का? म्हणजेच काय झालं 10 into I म्हणजे 10 काय झालं डिटरमिनेंट ऑफ A. कळतंय का? AIEEE MHCET 2007 A दिलेला आहे B दिलेला आहे आणि विचारलंय खाली दिलेल्या पैकी बघा असा पण प्रश्न तयार करता येऊ शकतो ज्याच्यामध्ये तुमचा वेळ जाईल आणि याच्यात बोथ B आणि C पण एक ऑप्शन आहे. चला तर सगळ्यात पहिल्यांदा 14 मध्ये A दिलेले आहे तुम्हाला 2 -2 2 B दिलेले आहे तुम्हाला 1 1 1 1 बेटा लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा अशा सिच्युएशन मध्ये डिटरमिनेंट काढून घ्यायची कारण दोघांचे ऍडजॉइंट आपल्याला काढता येतात. याचा डिटरमिनेंट येतो 2 * 2 4 4 - 0 याचा पण येतो 0 म्हणजे बोथ B आणि C A इन्व्हर्स B इन्व्हर्स दोन्ही एक्झिस्ट नाही करत. B इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट B ऑप्शन आहे. A इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट C ऑप्शन आहे. बोथ B आणि C काय झाला प्रश्न होते 2007 ला म्हणजे मी माझे 1 वर्ष पहिले मी ज्यावेळी दिली असेल त्यावेळी सर एक वर्ष नको थोडं. बरं आता जातो मागे आवडा 15 देखिए 2017 में पूछा गया है. If the inverse of the matrix ulfa 14 - 1 2 3 1 6 2 3 तो inverse of this matrix does not exist then the value of ulfa. 0 काय मूर्ख रे
या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट करत नाही म्हणजे याचा डिटर्मिनंट 0 आहे. हा मग तेच तर. उल्फा 14 -1 2 3 1 6 2 3 याचा डिटर्मिनंट 0 आहे. काढू शकत नाही अल्फा. तुम्हाला प्रश्न कळतोय का कसं विचारताय? इन्व्हर्स एक्झिस्ट करत नाही म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की डिटर्मिनंट 0 असायला पाहिजे. आज मी बाच्याचं गुड घालणार माझ्या कशावर तसं होईल. एवढा मोठा 9 नंबर सातच्या का मोठा आहे हे तुझ्यासारखं होणार ते. काहीच नाही ना. -2 सर नको रे माझ्याकडे ते. उद्या दे जाऊ दे. हा, माझं रात्री कुठे गेला का आपण एक साईड पूर्ण कुत्र्यानं काढून घेतली आता ते एक पण घेऊन गेलं. हा डायरेक्ट आमच्या इकडे होतं डायरेक्ट 2000 रुपये गेले नाही कामाला. आता भेटलो होतो. मी आता ते शिवून घेणार आहे चांगलं. तरी पण सर तांबड्याच्या बुक शिवून घ्यायचे. सर 2 आहे. टू ऑप्शन्स नाही कोस आहे. मायनस नॉट ऑप्शन कोस आहे. देयर इज नो एनी ऑप्शन 2. ए इफ द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स हे परत सेम पद्धतीचा प्रश्न 2019 पेक्षा पा रे पा सालाना अभ्यास कर रे. अरे इज्जत घालवा सर सीईटीची. अरे प्रत्येकाला 100% आले पाहिजेत. एवढं सिंपल आहे सर आणि तू एवढा हार्ड पेपर काढते. मी हार्ड पेपर यासाठी काढतो कारण तिथं हडाड होऊ नये आपली. हार्ड पेपर काढावा लागतो. चला पुढे चला. वेस्ट बेंगॉल याला महत्व द्यायचे का? हो नाही. चला 19 बघा MSCET 2007 मध्ये 2/2 मॅट्रिक्स इन्व्हर्स काढायला सांगितलंय. 1/2 ते पाय येतं तर ए इन्व्हर्स काढून 1/2 बाहेर घ्यायचं. हा, ठीक आहे येईल करतो तुम्हाला. चला 2017 बघा. द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स इज अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स इन्व्हर्स काढायला सांगितलं. लोअर ट्रायंगुलरचा लोअर ट्रायंगुलरचा इन्व्हर्स काढायला सांगितलं. बेटा 24 कोण आहे ते कोणतं चालू आहे? इथं काय लक्ष नाही बुवा. 24 इन काढता इन्व्हर्स हो सर उलट करायचं सर डायरेक्ट 33. चला 33 बघायचं. 33 मध्ये प्रॉपर्टी वापरावं लागतं. ए याचा फोटो काढून ग्रुपवर टाका रे. नाही फोटो काढते. याचा फोटो काढून ग्रुपवर टाका. आणि त्या साईडला घ्या तिथून चांगले प्रोसेस. आणि तुम्हाला मी सिरियसली सांगतोय ह्या प्रॉपर्टीज रोज लिहून पहा. तुमच्या डोक्यात बसल्या पाहिजे. कन्फ्युज नाही झालं पाहिजे. हातचे मार्क घालता नाही. कळतंय का? हा बुट्टा ओ बुट्टा लक्ष द्या. बुट्टा कुठे गेले रे? 33 मध्ये दोन मट्रायसेस दिलेले. त्यात एक मट्रायसेस आहे 2 2 -2 आणि दुसरं आहे 0 -1 1 0. तो बेटा बी इनवर्स ए इनवर्स का इनवर्स निकालणार. एवढं मोठं तर कुणी करत बसणार नाही. एवढं कुणी करत बसेल का? काही मला सांगा बी इनवर्स ए इनवर्स काय असतं? ए बी चा इनवर्स असतं. हा बाहेरचा इनवर्स असाल तसा पण बी इनवर्स ए इनवर्स काय असतं? ए बी चा इनवर्स. पण एखाद्या मॅट्रिक्सचा इनवर्स इनवर्स काय असतो? तोच मॅट्रिक्स. मतलब सिंपली इन दोनों का प्रोडक्ट करना है. तो ए बी इक्वल टू क्या आएगा? प्रोडक्ट कैसे आएगा? 2 × 0 0 प्लस 2 × 1 2 करेक्ट. 2 × -1 -2 2 × 0 0. बेटा स्ट्रगल कर रहे हो मल्टीप्लिकेशन में. -3 × 0 0 2 × 1 4 -3 × -1 3 प्लस 2 × 0 0. तो क्या मिलेगा आपको? 2 - 3. अहमदाबाद
दयाबेन अहमदाबाद. हां. 16. क्वेश्चन नंबर 39. 1 2 4 A inverse. सर कॉलम A inverse. 39. ए दिलेले बेटा. रो ट्रांसफॉर्मेशन. वन रो ट्रान्सफॉर्मेशन. कॉलम नाही, रो ट्रान्सफॉर्मेशन. Gallman stop it. हे x जे आहे स्मॉल दिलेले कॅपिटल द्यायला पाहिजे होतं. तर तुम्हाला माहिती आहे कसं करायचं. A inverse काढायचं. राईट साइडला तुमच्या अननोन आहे म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशन यूज होणार. रो ट्रान्सफॉर्मेशन करा, याला आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करा. जो आयडेंटिटी मध्ये चेंज होईल ते तुमचा आन्सर राहील. येतं लक्षात. 42 गुज सीईटी गुजरात. सर गुजरात नाही नाही 42 42 बेटा. अरे अरे याच्यातले खतरनाक रिएक्शन आले. S square minus 5A into A inverse. Inverse simple is 1 1 4 1 1. ए दिलेले 1 2 3 -1 1 2 1 2 4. A square minus 5. ए भाई ए इनवर्स को राइट से मल्टीप्लाई करना है. जो दिया है राइट से करेंगे. ठीक है. तो ए इनवर्स सॉरी ए स्क्वायर इंटू ए इनवर्स -5 टाइम्स ए इंटू ए इनवर्स को राइट से लगा दिया. अब ए स्क्वायर को लिख सकते हो ए इंटू ए इनवर्स और इसको एसोसिएशन में और ये बन गया आई. ए इंटू ए इनवर्स क्या होता है आई. सर वो ये क्या हो गया आई. ए आई माइनस 5i. तो ये 5 बन गया और ये a इंटू आई ए तो a माइनस 5 आ गया. सर काय I का सोडा सर आई कुठे गेली सर ते? Five चा I. और सॉरी ए थांब 4 I लिहिलं तिथं. ए नाही मी सॉरी झालो. काय केलं? मी काय केलं काही नाही केलं. मी फक्त 5 इंटू आई भावना में बह के 5 लिख दिया मैंने. हां सर. जैसे मैंने उसको 1 समझा हो. लेकिन बेटा 5 इंटू आई क्या होगा जो अब जब इसे 3/3 मैट्रिक्स है तो ये क्या होगा a इंटू आई तो ये बनेगा लेकिन ये होगा 5 0 0 0 5 0 0 0 5 क्योंकि अगर सिर्फ यहाँ पर नंबर रहता तो मैट्रिक्स में से नंबर तो सब्ट्रैक्ट नहीं हो सकता. तो आंसर क्या रहेगा. तो यहाँ क्या करना है आपको सिंपल देखो आपको ये फाइंड आउट करने के लिए कहा था. अब जिस दलिंदर को ये पता नहीं है कि a इनवर्स से मल्टीप्लाई कर सकते हैं तो वो क्या करेगा a का स्क्वायर करेगा मतलब a को a से मल्टीप्लाई करेगा फिर 5 से a को मल्टीप्लाई करेगा क्या सब्ट्रैक्शन करेगा फिर a का इनवर्स निकाल के उनका मल्टीप्लिकेशन करेगा और पूरी जिंदगी वो एक ही क्वेश्चन को सॉल्व करेगा. लेकिन जिसको पता है कि a इनवर्स से अंदर मल्टीप्लाई करेंगे तो सिंपली ये किसमें चेंज हो रहा है ये चेंज हो रहा है a - 5i में और 5i मतलब ये तो आपके पास क्या आता है इसमें से 1 देखो यहाँ पर अरे यहीं पर सीधा कर देता हूँ ना a - 5i मतलब 5 0 0 0 5 0 0 0 5 तो आंसर क्या मिलेगा बेटा आपको 1 - 5 -4 बाकी 2 3 एज इट इज -1 एज इट इज 1 - 5 -4 2 एज इट इज 1 एज इट इज 2 खत्म. बी ऑप्शन. कळलं का a इंटू ए इनवर्स आय असतं फक्त एवढी प्रॉपर्टी मध्ये यूज करायची. 41 हाँ बेटा आणखी क्लास घेणार आहे. नहीं हो गया इतना होने के बाद खत्म हो गया ना मैट्रिसेस. यस. 5 क्लास है सर. वैसे भी किसी को जाना था फिजिक्स के लेक्चर को तो वो तो बात ही ना करे तो बेहतर. हां सर. तो बेटा 45 ये तो शेजार पण तिकडे घाली जाईल. इतना भांडण हे आता फोटो काढून टाकला का रे ग्रुपवर. हां सर. हो सर. मा तो सुधारलंच नाही पाहिजे बाप हे काय घालणार ते म्हणून. सर ते फोटो की डॉक्युमेंट टाकलं. काय ते ते आता हे नसतं ते.
बेटा है हा ते काय सर अरे त्यानं मारलं तर तो काय होईल हे लक्षात घ्या आता मारलं नाही करू उद्या देश स्वतंत्र होणार आहे शांत राहा हा तर याच्यामध्ये बेटा तुम्हाला व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड काढायची आहे यस सर अरे सोनू 1 3 3 1 4 4 1 3 4 x y z 12 15 13 ठीक है। अब बेटा ये तो ऑलरेडी उन्होंने क्या कर रखा है आपको मैट्रिक्स फॉर्म में दिया है तो हम सिंपली बस इसको x लिखिए थोड़ी देर के लिए और ये चालू कर दीजिए हमारा खेल मतलब हम सीधा खेल चालू करते हैं ये वैसे भी 1 है हमें बस तीनों को 0 बनाना है तो ये 1 है तो ये दोनों आपस में 0 बन जाएंगे कैसे r2 चेंजेस टू r2 माइनस r1 r3 चेंजेस टू r3 माइनस r1 ना ठीक है कौन भी चालते तो क्या बनेगा ये तो x ही रहेगा और यहाँ पर क्या होगा 12 जैसे कैसा r2 चेंजेस टू r2 माइनस r1 मतलब 3 आएगा और 13 माइनस 12 1 आएगा इज इक्वल टू ये x से आता है और यहाँ पर क्या होगा बेटा 1 3 3 ऐसे ही r2 माइनस r1 मतलब 0 4 माइनस 3 1 4 माइनस 3 1 क्या आएगा 0 माइनस 1 हजार बेटा लेंथी जाणार आहे पुढे कशाला हिंदी जाते नाही नाही मी विचारतो कारण दुसरं पण करते ना काही नाही करते ते x y z देऊन टाकलं आहे ना नंतर लिनियर हे करू ना एनी इक्वेशनला सर करा तुम्ही लिनियर इक्वेशन सर तुम्ही आधी सर हे खूप सोपं आहे तुम्हें ऑप्शन चेक करायचं म्हणते ना हां हाँ, तो मूर्खता है वो क्योंकि अगर फोर्थ ऑप्शन सही होगा तो आपका कितना टाइम जाएगा अरे याला वेळ किती लागतो त्याची मुद्दा मी अरेंजमेंट कशी दिली बघताय का तुम्ही खटाखट 0 बनणार अरेंजमेंट दिली की नाही आता हा नालायक 0 बनवायचा या दोघांना ऍड करा हां जल्दी r3 चेंजेस टू r3 प्लस r2 झालं याच्यात काय होणार आहे 1 3 3 जशात तसं 0 1 1 जशात तसं हे 0 हे 0 आणि 1 हे हां इकडे काय होईल रे 12 15 13 r 12 जायचं 3 जायचं r3 प्लस r2 म्हणजे 4 ठीक है हो सर तो बस आप इक्वेशन बनाओ x प्लस 3y प्लस 3z इज इक्वल टू 12 y प्लस z इज इक्वल टू 3 आणि z इज इक्वल टू 4 मग z जर 4 आहे तर y काय असणार आहे -1 काय z इथे ठेवा ना मग z4 y -1 z4 y -1 तो x ची व्हॅल्यू किती x प्लस x -3 प्लस 12 इज इक्वल टू 12 12 कैंसिल x इज इक्वल टू 3 3 -1 4 3 -1 मग ठीक आहे जी येईल करून बघा समजलो बेटा पारे का म्हणतो मला 49 सर सर हाँ इसका मैंने आंसर याद रखने के लिए बोला था याद है आपको ये क्वेश्चन बुक के अंदर है वन है सर नाले का मैं खाली बघितलं नाही सर नहीं सर सोपं आहे निघाली साइन थीटा सर यात अच्छा अरे ये तर डिटरमिनंट आहे ना आता डिटरमिनंट आहे cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा डिटरमिनंटच येणार आहे ना ठीक आहे अशा पद्धतीने आपला मॅट्रिक्स सर ह्याच्यामध्ये d म्हणलं ना d आणि d ऑप्शन बरोबर आहे तर दोघांना सेटिंग झालं का तर d वाला आहे ना d वाला तिसऱ्या सॅटिस्फाय नाही करत 12 सर दुसरं एक मतलब बीच ऑप्शन हे ऑप्शन आहे येणं नाही येते हां येणं नाही येते हे येत नाही अरे सिंपल 2 मिनिटात बघून निघून जाते हे लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्या की आपला मॅट्रिक्स संपलेला आहे आणि उद्या म्हणजे सुट्टी ट्यूसडेला उद्या किती ऑगस्ट आहे तर ट्यूसडेला सुट्टी ट्यूसडेला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण स्टार्ट करतोय ठीक आहे महत्त्वाचा टॉपिक आहे अत्यंत महत्त्वाचा आहे ठीक आहे तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये